अधिवेशनात नागपुरातील हिंसाचाराचे पडसाद आज उमटणार। हिंसाचार प्रकरणात मुख्यमंत्री अधिवेशनात निवेदन देणार। हिंसाचार विरोधात विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या आजच्या दिवशी या नागपूरच्या घटनेचे पडसाद आज पाहायला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। हिंसाचार प्रकरणात मुख्यमंत्री अधिवेशनात निवेदन देणार आहेत। हिंसाचार विरोधात आज विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। काल रात्री नागपुरात हा संपूर्ण प्रकार घडला। उपराजधानी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आणि त्यानंतर आज सकाळपासून नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। मी सुशांतकडे जाणार आहे या संदर्भात। सुशांत, खरं तर आपण पाहतोय काल रात्री नागपुरात इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि आज अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। विरोधक सुद्धा या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत असू शकतात। काय घडू शकतं आज दिवसभर अधिवेशनात? करण, आपण जर बघितलं असेल तर काल खरं तर रात्री ज्या पद्धतीने नागपूरमध्ये जाळपोळीची घटना घडली, काही जणांना ताब्यात जे आहे ते पोलिसांनी घेतले आणि यामुळे कुठेतरी आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या घटना ज्या आहेत ते सरकारमुळेच होत आहेत असा आरोप कुठेतरी आता विरोधकांकडून केला जातोय। मग अंबादास दानवे असतील, विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, यांनी सातत्याने खऱ्या अर्थाने हा आरोप केलेला आहे की कुठेतरी जातीय दंगली घडवण्याचा हा सरकारचा मागील काही महिन्यांपासून प्रयत्न आहे आणि त्यामुळेच आता नागपूरची घटना घडली। आता याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार आहेत हे बघावं लागेल। कारण जी माहिती मिळते त्यानुसार आज मुख्यमंत्री सभागृहात जे आहे ते निवेदन करतील, नेमकी घटना कशी घडली आणि किती लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आणि काय काय कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे याची संपूर्ण माहिती जी आहे त्या सभागृहासमोर मुख्यमंत्री ठेवतील। मात्र आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता तिसरा आठवडा आहे। तिसऱ्या आठवड्याचा दुसरा दिवस आहे आणि विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवर आज खऱ्या अर्थाने चर्चा करणार होते। त्यातच आता ही नागपूरची घटना घडल्यामुळे आज विरोधक सभागृहात आणि विधान भवन परिसरात आक्रमक दिसतील आणि सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते विरोधक करणार आहेत। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। खरं तर या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।